पाऊस सुरू झाल्यानंतर मुलीकडे जाता येणार नाही असा विचार करून सुनीता गुजर वय वर्ष 78 या कल्याणमधील श्री सप्तशृंगी इमारतीमध्ये राहत असलेल्या सुनीता गुजर वय वर्ष 36 या आपल्या मुलीकडे आल्या होत्या। आपली आई आपल्या बहिणीकडे आली म्हणून कल्याणमध्ये राहत असलेली सुनीता गुजर यांची दुसरी मुलगी श्री सप्तशृंगी इमारतीत आईच्या भेटीसाठी आली होती। घरात आजी आणि मावशी आली म्हणून आनंदित झालेली सुनीता यांची मुलगी श्रद्धा साहू वय वर्ष 14 स्वयंपाकघरात दोघींना पाणी आणण्यासाठी गेली। स्वयंपाकघरात असताना श्रद्धा घरातील सभागृहात कसला आवाज झाला म्हणून पाहण्यासाठी बाहेर आली तेव्हा तिला घराचा स्लॅब कोसळल्याचं आणि त्याखाली आपली आजी, आई आणि मावशी अडकल्याचं समजताच तिने हंबरडा फोडला। स्वयंपाकघरात अडकून पडल्याने तिने खिडकीतून बचावासाठी आरडाओरड केली। स्वयंपाकघरातून बाहेर येण्यासाठी मार्ग असलेला सभागृहातील स्लॅब कोसळला होता, त्यामुळे श्रद्धा बाहेर येऊ शकत नव्हती। इमारतीच्या दुसऱ्या माळ्यावर साहू कुटुंबीय राहत होते। बऱ्या खुशालीच्या मायलेकींच्या गप्पा रंगत असताना अचानक दुपारच्या वेळेस स्लॅब कोसळला। आईसह दोन्ही लेकींचा स्लॅब खाली दडपून मृत्यू झाला। सुशीला यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांच्या दोन्ही मुली गंभीर जखमी झाल्या होत्या। त्यांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला। आपल्या लेकींच्या भेटीसाठी आलेल्या सुनीता गुजर या पाहुण्या म्हणून आल्या होत्या। लेकीकडे 2 दिवस राहून मग पुन्हा आपण आपल्या मूळ गावी जाण्याचे सुनीता गुजर यांचे नियोजन होते। तत्पूर्वीच त्यांच्यावर काळाने घाला घातला। आपल्या समोरच आपली आजी, मावशी आणि आईचा मृत्यू झाल्याने 14 वर्षाची श्रद्धा हादरली आहे। पाऊस पाण्याचे वयोमानामुळे लेकीकडे जाता येणार नाही म्हणून अनेक वयोवृद्ध महिला पाऊस सुरू होण्यापूर्वीच लेकी आणि नातवंडाच्या भेटीसाठी निघतात। असा दिवस आपल्या वाटेला येईल असं सुनीता यांना वाटले नव्हते। श्री सप्तशृंगी इमारतीमध्ये मायलेकींच्या एकत्रित मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे।